अमावस्येच्या रात्री काका मला वाचवा अशी हाक आजही या वाड्यामधून ऐकू येते. हा आहे शनिवार वाडा, मराठा साम्राज्याचं वैभवाचं जिवंत प्रतीक. 1732 साली पेशवा बाजीराव पहिल्यांनी या भव्य वाड्याची उभारणी केली आणि काहीच वर्षात हा वाडा पेशव्याच्या सत्तेचं केंद्र बनलं. कधी काळी इथे 7 मजली भव्य दरबार, नक्षीदार दरवाजे आणि कारंजी होती. पण जसं वैभव होतं तसंच इथे कटकारस्थान आणि रक्तरंजित इतिहासही आहे. सुमारे 50 वर्षांनंतर अवघ्या 16 वर्षाचे नारायणराव पेशवे सत्तेवर आले. पण त्यांचे काका रघुनाथराव आणि काकी आनंदीबाई यांनी सत्ता हस्तगत करण्याचा कट रचला. नारायणरावांना याच वाड्यात नजरकैदेत ठेवण्यात आलं. संपूर्ण परिवार भीतीच्या छायेत होतं. 1773च्या गणेश चतुर्थीच्या रात्री रघुनाथरावांनी सैनिकांना आदेश दिला नारायणरावांना धरावे, पण आनंदीबाईंनी तो संदेश बदलला, नारायणरावांना मारावे. याच गैरसमजामुळे सैनिक वाड्यात घुसले. जीव वाचवण्यासाठी नारायणराव धावत सुटले आणि त्यांच्या तोंडून निघाल्या त्या भयावह किंकाळ्या, काका मला वाचवा. शेवटी सैनिकांनी त्यांना पकडलं, त्यांची निर्गुण हत्या केली आणि नदी किनारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर पेशवाईवर कलंक लागला. शनिवार वाड्याला 7 वेळा आग लागली. इतिहास, रहस्य आणि अभिमान सगळं एकत्र अनुभवायचं असेल तर पुण्याच्या या शनिवार वाड्याला नक्की भेट द्या.